एका बाजूला प्रामाणिकपणे अभ्यास करून शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण आणि दुसऱ्या बाजूला यंत्रणेत बसून भ्रष्टाचाराची वाळवी लावणारे लोक. ही गोष्ट सुरू होते जळगावच्या शिक्षण विभागातून, जिथं काही अधिकारी, संस्था चालक आणि दलालांनी मिळून सरकारी तिजोरी लुटण्याचा एक अजब मार्ग शोधलाय. नियमानुसार शिक्षक होण्यासाठी पात्रता लागते, परीक्षा द्यावी लागते, पण या टोळीने शॉर्टकट शोधलाय. त्यांनी चक्क बनावट कागदपत्र तयार केली आणि ज्यांची नियुक्तीच झालेली नव्हती अशा शेकडो लोकांना शालार्थ आयडी नावाचा तो आकडा मिळवून दिला. हा आयडी म्हणजे सरकारी पगार सुरू होण्याची गुरुकिल्ली होती. बघता बघता शाळेच्या पायऱ्या न चढता किंवा अपात्र असूनही अनेकांच्या सरकारी खात्यात पगार जमा होऊ लागला आणि शासनाचे कोट्यवधी रुपये या भ्रष्टाचारांच्या जाळ्यात फसू लागले. जळगाव मधल्या या शालार्थ घोटाळ्यात नुकतीच सरकारने SIT नेमून 48 जणांना चौकशीच्या फेऱ्यात घेतलंय. पण मंडळी, हा शालार्थ बोगस आयडी घोटाळा काय, त्या घोटाळ्यात असणाऱ्या सामील लोकांनी किती रक्कम आणि ती कशा प्रकारे लाटली, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणारा बोगस शालार्थ घोटाळा हा राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा मोठा आणि संघटित आर्थिक घोटाळा म्हणून समोर आलाय. हा घोटाळा केवळ कागदोपत्री फेरफार नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला एक सुनियोजित दरोडा आहे, ज्यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, संस्था चालक आणि मुख्याध्यापक आणि दलाल यांनी सोबतीने कोट्यवधी रुपये खाल्लेत. या घोटाळ्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी पहिल्यांदा शालार्थ प्रणाली काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचं वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शालार्थ ही संगणकीय प्रणाली विकसित केली होती. ज्या शिक्षकाची नियुक्ती वैध असते त्याला एक विशिष्ट शालार्थ आयडी दिला जातो, ज्याच्या आधारे त्याचं दरमहा वेतन निघतं. मात्र जळगाव जिल्ह्यात या प्रणालीचा गैरफायदा घेत शेकडो अपात्र आणि अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांची नावं ही बोगस आयडी तयार करण्यात आली होती. या घोटाळ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की प्राथमिक अंदाजानुसार केवळ नाशिक विभागातून शासनाची सुमारे 150 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे. जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच 1011 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयडी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने SIT ची नियुक्ती केली असून या पथकाने आतापर्यंत केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात. SIT ने जळगाव जिल्ह्यातील तब्बल 35 पेक्षा अधिक शिक्षण संस्थांची आणि त्यांच्या मुख्याध्यापकांची कसून चौकशी सुरू केली आहे. मीडियाच्या माहितीनुसार जळगावमधील 10 मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यांच्याकडून या बोगस नियुक्त्यांच्या बदल्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढली जाते. तर मंडळी, या घोटाळ्याची कार्यपद्धती अत्यंत क्लिष्ट आणि नियोजनबद्ध होती. रिक्त पद नसताना आणि जुन्या तारखांमध्ये बोगस नियुक्ती आदेश काढून शिक्षक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्यांचा वापर करून आणि संगनमताने ही आयडी शालार्थ प्रणालीत ठेवण्यात आली. यामध्ये नाशिकचे तत्कालीन शिक्षक उपसंचालक BB चव्हाण आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्चाव यांच्या सह्या असलेले अनेक संशयास्पद प्रस्ताव आढळले. धक्कादायक म्हणजे ज्या BB चव्हाण यांनी सुरुवातीला या प्रकरणी तक्रार दाखल केली होती ते स्वतः आता या घोटाळ्यात आरोपी म्हणून समोर आले. SITच्या तपासात असं दिसून आलंय की एका बोगस आयडीसाठी 10 ते 20 लाख रुपयांची लाच घेतली जात होती. हे पैसे दलालांमार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. जळगाव जिल्ह्यात ज्या शिक्षकांची नावं या यादीत आली आहेत त्यांच्यापैकी अनेकांनी वर्षानुवर्ष शासनाकडून पगार उचललाय, मात्र प्रत्यक्षात ते शाळेवर कधीही रुजू झालेले नव्हतेच. त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर होती. SIT ने आतापर्यंत 27हून अधिक उच्च पद असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, वेतन पथक आणि अधीक्षक आणि शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तपासाची व्याप्ती केवळ जळगाव पुरतं मर्यादित नसून ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याचं लक्षात आले. सरकारने SITला 7 जून 2026 पर्यंत मुदतवाढ केली आहे. सायबर पोलिसांनी जळगावसह नाशिक, धुळे आणि नंदुरबार मधील सुमारे 1530 शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. त्यासोबत या घोटाळ्यांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झाले. कारण एका बाजूला पात्र शिक्षकांना पगारासाठी वणवण फिरावं लागत असताना दुसऱ्या बाजूला बोगस शिक्षक कोट्यवधी रुपये लाटत असल्याचं समोर येत आहे. जळगाव मधील काही मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात शालार्थ ड्राफ्ट आणि शासकीय नोंदींमध्ये मोठी तफावत आढळली. अनेक ठिकाणी एकाच पदावर 2 आयडी तयार करून पगार उचलल्याचेही प्रकार समोर आले. SITचं पथक आता जळगाव मधील प्रत्येक संशयास्पद आयडीच्या मुळाशी जात असून त्या शिक्षकांनी हे बोगस आयडी मिळवले आहेत त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार ठेवली आहे. या घोटाळ्याची रक्कम 150 कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.
कारण रोज नवीन नावं आणि नवीन संस्था या चौकशीच्या फेऱ्यात अडकत आहेत. तसंच पोलीस तपासातील खुलासे आणि शिक्षण क्षेत्रातील येणाऱ्या काळात या घोटाळ्यातील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. जळगाव मधील या बोगस शालार्थ घोटाळ्याने राज्याच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा चेहरा उघडा पाडलाय. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय तपासात उघड झालाय. तसेच नोटीस बजावण्यात आलेल्या 48 जणांमध्ये कल्पना चव्हाण, RD विस्पुते, SB हिंगोणेकर, ST वरोडे, DP महाजन, BJ पाटील, BS अकलोडे, डॉक्टर नितीन बच्चाव, सचिन परदेशी, डॉक्टर किरण कुवर, डॉक्टर MSV कदम यांच्यासह 11 उपशिक्षणाधिकारी आणि 3 कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्यकांचा समावेश आहे. या सगळ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि आर्थिक व्यवहारांबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तसेच या सगळ्यांना 15 ते 18 एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या सुनावणीसाठी संबंधित सगळे अधिकारी रवाना झालेत. या 4 दिवसात प्रत्येक अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील. आवश्यकतेनुसार काहींवर पुढील फौजदारी कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. या सुनावणीनंतर या घोटाळ्याचे नेमके सूत्रधार कोण आहेत, आर्थिक लाभ कोणी घेतला आणि यामागील संपूर्ण जाळं किती मोठं आहे याचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले. सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं असून पुढील काही दिवसात होणाऱ्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, तुम्हाला या शालार्थ घोटाळ्याबद्दल काय वाटतंय? यात मंत्र्यांचा हात असू शकतो का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष बारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.